श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। आपण ऐकत आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदावलेकर प्रवचने 1 मार्च। प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते? सर्व संतांनी भवरोगावर खात्रीचे औषध सांगितले आहे. सर्व संत आपापल्या परीने मोठेच आहेत. ते सांगतात, आमचा मुख्य रोग हा संसार दुःखाचा असून तो सुखाचा आहे असे वाटते. रोग कळून आला व औषध जर घेतले नाही तर तो बरा कसा होणार? रोग असेल तसे औषध घ्यावे लागते. अजीर्णाने पोट दुखते, ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर कसे चालेल बरे? संसार ज्याला दुःखाचा वाटतो त्यालाच परमार्थाचा उपयोग. एखादा दारू पिणारा मनुष्य दारूपायी आपले सर्वस्व घालवतो. दारूचा अंमल नसतो त्यावेळी तो शुद्धीवर असतो आणि त्यावेळेस त्याला वाटत असते आपल्या बायको मुलांची काळजी, आपला प्रपंच नीट व्हावा असे त्याला वाटते. पण त्याच्या बुद्धीला त्यातून मार्ग सुचत नाही. मग तो पुन्हा दारू पितो आणि त्यात स्वतःला विसरून जातो आणि अशा रीतीने त्यामध्ये तो स्वतःचा नाश करून घेत असतो. अगदी त्याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होते. पहिल्याने प्रपंच बरा वाटतो, माणूस त्यात रमून जातो. पुढे काही दिवसानंतर तो थकतो, त्याची उमेद कमी होते आणि म्हणून आता आपल्या हातून परमार्थ कसा होणार असे त्याला वाटते. पण नंतर तो पुन्हा जोराने प्रपंच करू लागतो आणि शेवटी हीन अवस्थेत मरून जातो. जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा, कारण जग स्वतःला सांभाळून घेईल. पण जो स्वतःचा घात करून घेतो त्याला कोण सांभाळणार? तो फार वाईट समजावा. केवळ प्रापंचक हा असा आत्मघातकी असतो. खोटे कळूनही त्यात सुख मानून तो राहतो आणि देवाने जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरताच केले असे समजून मरेपर्यंत त्यातच गुरफटून जातो. मनुष्य तेच करीत असून सुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही? याचे कारण असे आहे की विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे किंवा त्या हवेला तृप्ती तरी नसली पाहिजे. या 2 कारणांपैकी दुसरे कारण खरे आहे. आपली हाव पुरी झाली नाही हेच खरे आहे. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली, त्याचा अनुभव अनेक वेळा घेतला तरी अजून आपली कल्पना ही खरी की खोटी हे आपल्याला कळत नाही. हे मात्र और आहे. जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरत नाही तो कशाने शहाणा होत नाही. श्रीराम.